शहरातील मोक्याच्या चौकांमध्ये मानवतावादी महापुरुषांचे पुतळे बसवणे यासह मागासवर्गीय समाजाचे मूलभूत व न्यायिक प्रश्न सोडवण्याबाबतच्या मागणीचे निवेदन आंबेडकरवादी संघर्ष समितीचे श्रावण गायकवाड यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। आंबेडकरवादी संघर्ष समितीचा हर जोर जवान घंटा लेके हर बोलना पड़ेगा हर घंटा लेके बोल मेरे भैया हर जोर जवान। आज आंबेडकरी समाजाच्या ज्या काय प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानंद आंदोलन केलेले आहे। आमच्या ज्या काही प्रामुख्याने मागण्या आहेत की झोपडपट्टी धारकांना झोपडपट्टीवासियांना PR कार्ड तात्काळ देण्यात यावे। 14 एप्रिल 1990 पूर्वीचे जे अतिक्रमण आहे ते वैतीदाराच्या कास्तकाराच्या नावे करण्यात यावे। 14 जानेवारी 2011 पर्यंतचे निवासी आणि शेतीसाठीचे अतिक्रमण नियमित करण्यात यावे। बँकेचे कर्ज जे आहे ते 31 मार्च 2023 चे जे काही विविध महामंडळाचे मागासवर्गीयाचे ते माफ करण्यात यावे। बँकेचे कर्ज प्रकरण बँकेकडे गेल्यानंतर 3 महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावे। अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी। शहरी झोपडपट्टी आणि शहरातील निवासी वसाहतीमध्ये ते काही देशी दारूचे दुकान आहे, वाईन शॉप आहे, बियर बार आहे, हे कमर्शियल झोन मध्ये हलवण्यात यावे। या मागण्यासह आज आम्ही इथल्या जिल्हा प्रशासनाला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन केले। आजपर्यंत आपण विविध आंदोलनं केली आहेत, तरीही या गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या सरकारला जाग येत नाही। सरकार सर्वसामान्य जनतेच्या भावनाशी खेळतंय का, काय वाटतं? हो, जातीय दृष्टिकोनातून जातीय द्वेष भावनेतून हे सरकार शासन प्रशासन हे अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावनेशी 100% खेळत आहे। 100% येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही 100% आंबेडकरी जनता या शासनाला चितपात केल्याशिवाय राहणार नाही।